दुःखाची साठी दुःखाची साठी दुःखाची साठी तेथे मिळे सुख दुःखाची साठी दुःखाची साठी अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय अनाथाची भूक दैन्य जाय उदाराचा राणा उदाराचा राणा उदाराचा राणा पंढरीचा उदाराचा राणा उदाराचा राणा उदाराचा राणा पंढरीचा उदाराचा राणा उदाराचा राणा उदाराचा राणा पंढरीचा उदाराचा राणा उदाराचा राणा उदाराचा दुःखाची साठी तेथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय. अरे बाबा भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जा तेथे मिळे सुख. तो उदाराचा राणा आहे पण त्या उदाराच्या राण्याकडून काही मिळवण्याकरता नेमकं आम्ही साधन वापरावं कोणतं? एकच साधन वापरा. मंगलादिनी मंगल मध्यानी मंगल अंतानी समाप्ती कामो मंगलमाचरेत. तुमचं काम सिद्धीला जावं असं वाटत असेल तर त्याचं मंगल करत चला. देवाचं मंगल सगळ्यात जास्त होतं कशानं? त्याच्या नामानं, फक्त नामानं. अहो नामानं काय होईल महाराज? नामानं काय होईल हे मला विचारू नको. नामानं काय होणार नाही याचा तपशिलात पुरावा तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतो. काय नो हे केले 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 एका चिंतीना विठ्ठल 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 सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार
एका चिंतिता विठ्ठले. काय करणार नाही परमात्मा? देवाच्या नामाची अगाध अभूतपूर्व अशी शक्ती आहे. त्या शक्तीची अनुभूती तुम्ही घ्या, तुम्हाला ती शक्ती प्रसाद देईल. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही त्या परमात्म्याचं चिंतन करा. परमात्म्याच्या चिंतनाच्या आधारावर तुम्हाला अपेक्षित असलेलं सर्वच भगवान परमात्मा तुम्हाला देईल, यात कुठली शंका नाही. पण मनुष्याने देवाच्या चरणावरती विश्वास संपादन, आपण जिथं विश्वास ठेवतोय तिथं नेमकं कामच होत नाही. आपलं विश्वास ठेवण्याचं ठिकाण वेगळं आहे आणि जिथं मिळतं तिथं आपला विश्वास नाही. काय नो हे केले, जिथं काम होतं तिथं विश्वास नाही आणि जिथं कवळीचं काम होत नाही तिथंच माणसाचा विश्वास आहे. प्रपंच हा झाला नव्हता, होणार नाही, कोणी केला नाही, तो चालत राहणार आहे. राट गाळगाय, कोणाचा सक्सेस, कोणाचा यशस्वी प्रपंच इथं. आता परवाची गोष्ट आहे, आमच्या गावच्या एका जावयानं सासऱ्याला फोन केला. तर म्हणे, ओ सासरे बुवा, काय बाबा जावई बापू काय झालं तुम्हाला? तर म्हटलं 5 वर्ष माझ्या लग्नाला झाले, अजून एकदा 5 वर्षात तुमच्या पोरीनं मला हसवलं नाही. 5 वर्षात तुम्ही दिसायला सात्विक आहे, पण तुम्ही सात्विक बदमाश आहे. तुम्ही ही पोरगी आम्हाला दिली, ही नालायक पोरगी, आम्हाला हसवत नाही, खेळवत नाही, त्रास देते काय. किती दिवस सांभाळ करायचा आम्ही या फळाचा? हे फळ कडू आहे, किती दिवस सांभाळायचं? सासरा म्हणे आयुष्यभर सांभाळा. म्हणे आमच्याकडून सांभाळ होणार नाही. सासरा म्हणे भल्या माणसा, तू तरी नुसतं फळ सांभाळून राहिला, अरे त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो रे बाबा. तुला काय माहिती आहे प्रपंच? तो इंद्राचा असू दे नाही तर भोंदराचा असू दे, तिथं कोण सुखी झाला? जिथं काही मिळतं ते ठिकाण परमार्थ आहे. प्रपंचात कोणाला काय मिळालं आतापर्यंत? महाराज म्हटले, कैचे प्राप्तीचे विळे निदय वांधळेपणाचे डोळे, की असं ते आपुले डोळे आपण जागी. तुम्ही भागवत धर्मानुगामी तैच भेटीला हिजे आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. संतांची भेट आणि देवाचं नाम कधी मुखात येतं याचा तपशिलात पुरावा नाथ महाराजांनी भागवतात दिलेला आहे. कोण म्हणतंय? संतांची भेट झाली. नारद महर्षींचा संवाद आहे एकादश स्कंदामध्ये. ते नारद महर्षी आणि वसुदेवजी भेटतात. माझा पुत्र श्रीकृष्ण जान, न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, मने मी पूर्ण बालक तुमचे. तुम्ही भागवत धर्मानुगामी तैच भेटीला इजे आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. बघा परमात्म्याचं नाव. आता गावात घोटक्यात काही इतकेच माणसं राहता का? पिचुकाटा झोपला घरी, ते ताण नाही घेत माणसं. ज्यांच्या नशिबी पुण्य आहे महाराज, तीच माणसं कीर्तनाला मांडी घालतात. अरे आपला बाप शिव छत्रपती तुकोबारांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होता ना. सगळे राजे कीर्तनाला थोडीच बसले, सगळ्यांना कीर्तन आहे असं माहीत पडलं तरी माणसं येत नाही. आता मंडप मोठा आहे, मागं खाली, या खालच्या जागेत मागच्या जागेत काय कांदे लावता काय? कीर्तनासाठीच आहे ना ते. पण तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाजेसी तुळे, तिळा तिळानं तिळा तिळानं तिळा तिळानं जेव्हा पुण्य माणसाचं वाढायला लागतं तेव्हा मंडप दिसतो, तेव्हा बाळूमामांचा दरबार दिसतो. तसं दिसत नाही. ज्यांचं पाप आडवय त्यांना बाळूमामांचा दरबार दिसत नाही. जया नावडे हरी कीर्तन, जया नावडे हरी कीर्तन, जया नावडे हरी कीर्तन, जया नावडे कैसे पापियाचे मन, पापियाचे मन, कैसे पापियाचे मन, दया नावडे हरी कीर्तन, हे दया नावडे हरी कीर्तन, दया नावडे हरी कीर्तन, दया नावडे हरी कीर्तन. तुका म्हणे नाड पाप टाके नाड, पाप टाके नाड, पाप टाके नाड. हे तुका म्हणे नाड
किंवा तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे करंट कपाळ ते तो करंट कपाळाचा माणूस आहे करंट कपाळाची ती स्त्री आहे जिच्या मुखात माझ्या पांडुरंगाचं भजन येत नसेल जिला देवाचं नाव घ्यायची लाज वाटत असेल ते कपाळ करंट आहे करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे वय कमी या लेकरांचं या पोरांचं पण अनंत भाग्यानं जन्माला आले आणि या वयात टाळ आला या वयात भजन आलं या वयात देवाचा जय घोष झाला 70 वर्षाची माणसं झाली अजून हरिपाठ पाठ नाही नसुद्या पाठ वाचून म्हणायची वृत्ती नाही आणि त्या लोकांना अपेक्षा आहे देवानं आम्हाला सुख द्यावं असं होत असतं का कुठं काही अरे उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याचं नाम जप कर भजन कर त्याची आळवणी कर नुसती आळवणी जरी केली महाराज परमात्म्याची तरी आपल्या घरात अहो ज्या घरातली महिला पोळ्या लाटताना जरी भजन करत असली श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव एवढा आवाज गल्लीत येऊ द्या गल्लीतल्या लोकांचे कान तृप्त होतील आणि तुमच्या हातचं अन्न खाणाऱ्याचं मन तृप्त होईल काय अडचण आहे पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा राम राम म्हणायची श्रीकृष्ण गोविंद हरी मोरारी म्हणायची आपल्याला लाज वाटते वय बहुलक्ष्मीच्या पोथ्या त्या बायांना 10 पारायण करतील वर्षातले का श्रीमंत व्हायची पोथी ती अरे पोथी वाचून तुम्ही श्रीमंत झाले असत्या तर सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिले असत्या तुम्हाला काय झालं झटके घेतले असते फॉर्म भरा नमुक करा पोथी वाचून तुमचं भलं होणार नाही आता वय बहुलक्ष्मीची वाचायचं असेल तर गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा चांगदेव 65 वाचा अमृताचा अनुभव वाचा एकनाथी भागवत वाचा रोज हरिपाठ वाचा तुमच्या शिकलेल्या पोरीच्या हातात हरिपाठ द्या नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ज्ञानोबर आहे म्हटले पण जे सापडले लक्ष्मी वल्लभ तया जवळी काय ताकदीचं नाम आहे स्वतः भगवंताला भक्तांनी सांगितलं देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा तुझं नाव इतकं ताकदीचं आहे की त्याचा महिमान तुला सुद्धा कळणार नाही इतकं ते ताकदीचं आहे फक्त देवाचं नाव जरी घेतलं तरी काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले इथं तुम्ही किती नावं घ्या रात्रंदिवस आमचे गुरुजी वैकुंठवासी प्रल्हाद बाजूना दृष्टांत सांगायचे प्रपंच इतका फाटका आहे तो फाटका प्रपंच करता करता समोरचे जीव लावता 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 लोक पागल झाले पण तरी त्यांना यश मिळालं नाही आनंद मिळाला नाही प्रपंचात फाटक्याच भानगडी सगळ्या ते सांगायचे काय सांगायचे ऐका ते म्हणायचे एका नवीन गावात दोघं पती पत्नी येऊन राहायला लागले आणि त्या नवीन गावात येऊन राहायला लागल्यानंतर आता नवीनच गाव संक्रांतीचा सण आला त्या संक्रांतीचा सणाला बाईनं लड्डू बनवले 5 नवरा म्हटला झाले का लाडू झाले तेव्हा लाडू घरी बनवले जायचे आता तर सगळं ऑनलाईन झालं एक मालक म्हटलं मला लाडू खायचे ती बाई म्हटली मला वेळ नाही लाडू ऑनलाईन मागवा तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटता का ती बाई म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटता तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले तुम्ही लावून तर पा फोन त्यानं फोन लावला लगेच तिकडून बाई बोलायला लागली हॅलो हल्दीराम स्वीट मार्ट अरे हा म्हणे हा खरंच लागला फोन बाई बोलत होती शक्यतो जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो महाराज म्हणून काय माणसं नुसते आशेने फोनच लावत राहतात अरे काही काम नाही धंदा नाही हल्दीराम स्वीट मार्ट ते बाई म्हटली मराठी करता 1चं बटन दाबा हिंदी करता 2 दाबा इंग्रजी करता 3 दाबा यानं मराठीचं बटन दाबा ती बाई म्हटली स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा नमकीन पाहिजे असेल 2चं बटन दाबा खारं पाहिजे असेल 3चं बटन यानं 1चं बटन दाबलं पुन्हा ती बाई म्हटली आपल्याला लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा मिठाई पाहिजे असेल 2चं बटन दाबा पेढा पाहिजे असेल 3चं बटन दाबा याला लाडूच पाहिजे होते यानं 1चं बटन दाबलं हा म्हणे खूप ताण आहे आता इतक्या टायमात तर घरी लाडू बनवून झाली असते 1चं बटन दाबता बरोबर ती बाई म्हटली बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन यानं 1चं बटन दाबलं याला वाटलं झालं गळ्यात आहे ती पुन्हा म्हणायला लागली 1 किलो करता 1 दाबा 10 किलो करता 2 दाबा असा राग आला गडी घोटक्यातला होता
1 क्विंटल करता 3 दाबा, त्यानं 3चं बटन दाबलं, फोन कट केला. पुन्हा त्या बाईचा रिटर्न कॉल आला. हॅलो साहेब, आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवायचे. तो म्हणे ताई आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा, मोठ्यासोबत बोलण्याकरता 2. त्या बाईनं फोन कट केला, अजून फोन लावला. जग लय ऑनलाइन झालं महाराज. पर वो जमाना बुरा था, वो पहला जमाना था. समाज की नजरों में बुरा था पर अच्छा था. लाडू बनवले संक्रांतीला त्या बाईनं किती? 5. संसारातल्या भानगडी प्रल्हाद बुवा सांगायचे जुनं उदाहरण. 5 लाडू बनवल्यावर नवरा म्हटलं झाले झाले. 5च कसे बनवले? नवरा म्हटला एक तर 6 बनवायचे, नाही तर 4 तरी बनवायचे. 5 लाडू कोण कसे खाईल? ती म्हटली मी 3 खाईल, तुम्ही 2 खा. तर म्हटलं तू काय कमकोत घरचा समजते का मला? तू दुसरी आहे. पहिली अशी निघून गेली. ती बाई म्हणे ती माझ्यासारखी नव्हती म्हणून गेली. मी जर पहिल्यांदा आली असती ना तर म्हटलं मी 3 खाईल, तू 2 खायचं. ती बाई म्हणे चालणार नाही, मी 3 खाईल, तुम्ही 2 खा. लागलं ना भांडण. प्रपंच येतो. ते म्हटलं एक काम करू, वाद नको, संक्रांतीचा दिवस आहे. जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईल, आणि जो बोलणार नाही तो बोला ना 3 खाईल. बसले भाऊ उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले, तरी कोणी काही बोलत नव्हतं बुवा. कारण बोललं तर ओ घोटकेकर, बोललं तर हे द्रौपद आहे दृष्टांताचं, बोललं तर 2च भेटतात. तशीच झोपून राहिली बुवा. एक बाहेरचा माणूस आला, तो सकाळी विचार करतो हे बाई 5ला उठते म्हणे बुवा रोज, आज 9 वाजून राहिले तरी माऊली घराच्या बाहेर येत नाही. त्यानं दरवाजावर थाप मारली. सकाराम सकाळ, ए सख्या, पण तू कशाला आवाज दिला? आवाज दिला तर हे पाठच करून घ्या तुम्ही. आवाज दिला तर 2. तो म्हणलं काहीतरी भानगड गड्या. तो आत गेला. सकी पडलेली, सकाळी पडलेला. त्यानं सकारामला असं हलवलं. तो बोलतच नव्हता. त्याला वाटलं गळ्यात गेले रे. तो बाहेर आला, नारूळी ठकली. अरे पाहुणे म्हातारी गेले हो. जवळचे 5 माणसं गोळा झाले. 5 माणसं म्हणत बुवा काल तर बोलले हे पाहो, लाडू बी तसेच आहे. गेले बा, दोन्ही सारखेच गेले बिचारे. काय भाग्य त्याचं. एक जण म्हणे का आपण तर 5च जण इथं. तुमच्याकडे किडी म्हणता की तिरडी म्हणता? तिरडी. 1 तिरडी धरायला 4 जण पाहिजे. 2 धरायला किती लागतील? 8. इथं तर 5च आहे. 2 तिरड्या धरता कशा? त्यात एक बुद्धिवान होता. तो म्हणे तुम्ही माया आहे का, एकच बनवा चांगली लंबी, एकच मोठी बनवा, थोडी साईज वाढवा. ते म्हणत गड्या तू इतका हुशार आहे म्हणून तर आम्ही तुझ्या सोबत राहतो. मोठी तिरडी बनवली. एका तिरडीवर दोघांना झोपवलं. 4 लोकांनी तिरडी उचलली, एकाच्या हातात मळकं दिलं, निघाले. पण तरी कोणी काही बोले ना हो बुवा. कारण बोललं तर स्मशान भूमीत गेले, चिता रचली, चितेवर दोघं पती पत्नीला ठेवलं, टेंभा पेटवला. म्हातारा म्हणे मेलो गड्या, बोललं कधी नाही तर हे पेटूनच देता आपल्याला. बरं ही बोलत नाही. म्हातारीने ठरवलं तर मेली म्हणे, नाही तर मी जगीन तर 3च काही, नाही तर मरीन. काही लोक लय खतरनाक असतं. मला आखी दोरी जळून जाते पण त्याचं आट काही जळत नाही. ते टेंबा असा फिरवायला लागले. एवढ्याच म्हातारा म्हणे गळ्या हे काही बरं परवडणार नाही आपल्याला. म्हातारा उठलं, मांडी घालून म्हटला मी 2 खातो, तू 3 खा. तिथं किती माणसं होते? 5. तेले वाटलं आता हे कोण झाले? भूत. आणि म्हातारीला सांगतोय मी 2, तू. आपण तर 1 2 3 4 5. जो पळ सुटले घरी 6 महिने उठले नाही. प्रल्हाद भाऊ उदाहरण सांगायचे. अरे प्रपंच लाडवापासून सुरू होतो, गोड गोष्टीपासून, पण कधी कडू भांडण करतो आणि कधी स्मशानात घेऊन जातो. ते लाडू मायेनं बनवलेले लाडू आहे. मायेचं बनवलेलं कधी ते खाऊ देत नाही. दिसायला सुखाचं दिसतं पण खाऊ देत नाही.
नाही खाऊ ते याचं दुःख नाही, पण इतकी विचित्र आहे, खायची अपेक्षा केली तर स्मशानभूमीत घेऊन जाते. या उदाहरणाचा भाव प्रल्हाद महाराज सांगायचे, प्रमाण द्यायचे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पंतू तोही तैसा देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी, आले मोठे पंढरी मातोनी तुझा नाव नाही मोठे. उठा जागा पाटे वयाल मोठे, पंढरी मातोनी तुझा नाव नाही मोठे. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे. पंढरी मातोनी तुझा नाव नाही मोठे. पंढरी मातोनी तुझा नाव नाही मोठे. अरे यात काय करत, या जीव ओवाळला तरी आपलं काम होत नाही, आपल्याला सुख मिळत नाही, यश मिळत नाही. पण तू त्याच्याकडे जा, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, प्रपंचात काही कर स्मशानच आहे, परमार्थात काहीही कर सुखच आहे. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळास, काय नो हे केले एका. महाराज नेमकं या नाम साधनेचं बल इतर ठिकाणी महाराज म्हटले, इतर साधनाची जोड नाम साधनेला लागत नाही. हे नाम साधन म्हणजे सर्व साधनाचं काय आहे, सार आहे. खुलासा करताय तुकोबऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. हो सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार.
खरं म्हणजे मंडपाला शोभाची मुलं आहे महाराज. एक आगळा वेगळा आनंद आहे. आता भजनाला मुलं नसले त्या भजनाला आनंद येत नाही. बरं ब्रिलियंट पिढी आहे. या वयातली पोरं कीर्तना टाळ पखवाज या तालावर नाचता ही साधी गोष्ट आहे का? आता नाही नाचत कोणी. ही बदलत्या काळातली पोरं आहे. या वयात जर इतकी क्रांती असेल तर भविष्यात कसं होईल? तुमच्या गावातली पोरं त्यांनाही जरा उद्यापासून आणा कीर्तनाला, कथेला आणा, ऐकू द्या, पाहू द्या ही चित्र. आता ती कीर्तनात बसत नाही. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल होते? किती? एक ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. मला आठवतं माझे वडील सरपंच होते. मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला म्हणायचे टी व्ही लाव. एकदा माणूस सरपंच झाला की जीवनभर बातम्या ऐकायची सवय लागते. वडिलांना ती लागलेली. मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे लाव टी व्ही लावायचो. चित्र नाही टीव्हीत येतले का? मला असं वरती चढून द्यायचे माझे वडील. मी माझ्या घरावरचा अँटेना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 जळगाव. आणि वरून खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला, कार भाऊ आलं का? तो म्हणे मुंग्या आल्या भाऊ. पण इन चित्र तू फिरवत राह. ते फिरवता फिरवता चित्र यायचं. पण चित्र आनंद देणार होतं. ओ भैया 6:15 टीव्हीला आवाज यायचा कबीर महाराजांची अभंग ऐकायला यायची. ओ भैया भैया रे ओ भैया 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 गाडीवाला ओ गाडीवाला धीरे करे धीरे से गाड़ी करे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार हाकने वाला शैला शबीला बैठने वाला लाल. यायचं की नाही? हे कीर्तन नाही, दूरदर्शन सांगतोय तुम्हाला. 2-4-5 वर्ष गेले गाणं बदललं पण चांगलं होतं. चल रे सरजा चल रे राजा आर बिगी बिगी डौलान डौलान नगा मोठावरचं गाणं काळ मातीत मातीत ती भन झालं ते ती भन झालं ते ती भन झालं ही काळी आई धन धान्य देई आमची माती आमची मानस. यायचं की नाही? आता टीव्ही लावा तुम्ही. बैल कधी दिशील तर सोपं शपथ आहे. बैल आता एकाच ताईकडे शिल्लक राहिला. ते ताई म्हणता पाटलाचा ताई. आता कुठे बैल? त्या जमान्यातली आपली पोरं हे कीर्तनात एकदम तालात नाचताय महाराज. सगळ्यात मोठं सुख आहे तर पोरं ऐकत नाही. आता पोरं काय बोलतील आणि काय उत्तर देतील. एका पोराला परवा म्हटलं का रे गाईच्या पिलाची डोळी कधी उघडता? तो म्हणे लगेच. म्हटलं बकरीचे. म्हणे 2 तासानं. म्हटलं मांजरेचे. म्हणे 6 तासानं. म्हटलं माणसाचे. म्हणे लग्न झाल्यावर. पोरांच्या उत्तराचा नाद नाही महाराज. मी एका कीर्तनात वाक्य बोललो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. एक पोरगं उठून उभा राहिलं. तो म्हणे महाराज वाक्य परत म्हणा. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो. तो म्हणे समजा त्या माणसाला यशच आलं नाही मग काय करायचं? म्हटलं मला नाही माहिती. तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलली पाहिजे. ज्या अर्थी यश येत नाही त्या अर्थी दोष त्या बाईत आहे बुवा. काय ताण घेता पोरांचा. ते काय सोपी पिढी आहे का मार? पण या वयातली पोरं जर कीर्तनात एकदम प्रफुल्लित होऊन नाचत गात असतील, अरे एक गवळण जरी पोरांच्या मुखी झाली, एक या वयात हरिपाठ जरी म्हणायला लागले, येणारा काळ त्यांचा आहे महाराज. एक चरण सुद्धा माणसाचं भलं करू शकतं. एक होते बहुता दिवस अर्थ वागविले. काय निळोबाऱ्यांच्या गवळणी, निळोबाऱ्यांच्या गवळणी बघा. याची लागी वो ते जियले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग,
याची लागी या विषयाचा त्याग ओ जन्मो जन्मांतरी केली सूचना याची लागी वो वसविले निर्जना काय मंगळवारांनी म्हणावं एक चरण एक प्रात काळी बोधे बाबा म्हणायचे तो वनमाळी प्रात काळी तो वनमाळी हो घेवनी जातो धेनु धेनु आदरी दरो आदरी दरो उभी मिराय वाट मी पाहे उभी मिराय वाट मी पाहे हो केव्हा भेटेन मम कानू रे राम आदरी धरोनी वेणू वेणू आदरी धरोनी वेणू वेणू वाजविला कुणी वेणू आदरी समाधीने लागणार माणसाला संतांच्या प्रमाणातलं काही बाहेर काढा अभंगातलं आपलं भलं करणार आहे आणि आपलं काही सांगा आपलं वाटोळ करणार आहे त्या कर्नाटकमध्ये लग्नाला कल्याणम म्हणता एक दिवस ऐकतो त्या भाऊ कदमला विचारलं त्या बाईनं हमारे कर्नाटक में शादी को कल्याणम कहते तुम्हारे महाराष्ट्र में शादी को क्या कहते तो म्हणे वाटोळम कल्याणम नाही तसं परमार्थ म्हणजे कल्याण आणि प्रपंच म्हणजे वाटोळ याला कल्याण करायचं त्यानं चला नाही तर इथं आहे रोज भिवंडी आपल्या आयुष्याची कल्याण मात्र परमात्म्याचं सर्व साधनाचे सार मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए रहना नामो निशान बंदे मत कर तू अभिमान ओ मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान ज्यांनी गर्व केला रावणाची 7 कोटी घर होती जळाली देवाची आखी द्वारका सोन्याची होती बुडाली त्याचं बुडालं आणि याचं जळालं आपली काय 2-4 चैनी बिनी अंगठ्या बिंगठ्या पॅट्रिक चमकून राहिले माणसं अरे ऐक त्या मायकल जॅक्सननं 12 डॉक्टर सोबत ठेवले होते तरी जमलं नाही 150 वर्ष वाचायची इच्छा होती त्यानं डोळ्या देणारा फुफ्फुस देणारा कान देणारा सगळे डोनर तयार ठेवले होते त्यांना जगवायचा तो 50 वर्षात मेला काय हे बाकीचं चालतं तरुण जायचं असेल ती सगळी जगातली साधनं वजा कर तुला सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार तू हे सर्व साधनाचं सार असलेलं परमात्म्याचं नाम चिंतन कर याने काय होईल योग याग तपे केली तयाने अमुपे योग याग विधी करून जे फळ मिळतं जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता वै पात करणे ओम नमो भगवती राम कृष्ण वासुदेवा
शरीर शोषण प्राण निरोधन मनुजे हट योग उदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग ऊर्ध्ववायुता शीत दोडनी करी ववन भंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा मणिपूर नगर पाता काय हा मनोजय वासना तोडून केली बी मोडी मणिपूर नगर पाता दुर्गती मोडी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी अखंड परमानंद शिवनी उभवी गुडी ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. काय दुसरी साधन करत हेच कर योग याग तपे केली तयाने अमोपे सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. नेमकं त्याचं नामचिंतन करायचं कसं? अरे ते काय कठीण आहे का? म्हणा शेवटचं चरण. तुका म्हणे जपा 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 हे मंत्राची आखरी झोपा मंत्राची आखरी झोपा सर्व साधनात सार 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 सर्व